पुण्यातला एक रस्ता, रोज शेकडो गाड्या, हजारो लोक आणि अचानक येणारा मृत्यूचा सापळा। हा आहे नवले पूल, पुण्याचा सर्वात जास्त अपघात होणारा रस्ता। का होतात इतके अपघात? चूक कोणाची? रस्ता, गाडी की माणसाची बेफिकिरी? आज आपण याच पुलाचा संपूर्ण रहस्यकथेचा प्रवास पाहणार आहोत। गेल्या काही वर्षात या ठिकाणी शेकडो अपघात झालेत। लोकांनी म्हणूनच या पुलाला डेथ झोन असं नाव दिलंय। पण हे अपघात टाळता येऊ शकतात का? आणि खरंच या पुलाबद्दल काहीतरी चुकतंय का? नवले ब्रिजची पहिली समस्या म्हणजे याचा उतार। हा पूल 5% जास्त उतार असलेल्या भागातून जातो। मोठ्या गाड्या, विशेषतः ट्रक, ब्रेक दाबले की वजनामुळे त्या पुढे सरकतच राहतात। ब्रेक गरम होणे, फेल होणे हे इथे खूप सामान्य आहे। याच्या खाली आणखी एक रस्ता आणि जवळच सर्व्हिस रोड आहे, ज्यामुळे मोठी जंक्शन एवढ्याशा छोट्या भागात 3 वेगवेगळ्या दिशेतून वाहनं एकत्र येतात आणि ती सर्व उताराच्या शेवटी मिळतात। म्हणजेच चूक जरी झाली तरी थांबायला शेवटी जागाच उरत नाही। तिसरी आणि मोठी समस्या म्हणजे रस्त्याचं डिझाईन। या पुलावर तीव्र उतार आहे, पण बँकिंग म्हणजे रस्त्याचा वाकलेला भाग योग्य केलेला नाही। म्हणजेच वाहनं वळताना स्लिप होण्याची शक्यता जास्त वाढते। वरून उतार, पुढे अचानक टर्न आणि खाली मोठं जंक्शन। जगात अशा रचनेला अकस्मात अपघात होण्याची खात्री असा टॅग दिला जातो। आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा नवले ब्रिज अजूनच धोकादायक होतो। उतारावर पाणी वाहू लागलं की रस्ता स्लायडिंग रॅम्प बनतो, टायरचा ग्रिप निघून जातो आणि वाहनं स्केटिंग बोर्डसारखी घसरत जातात। सरकारनं उपाय केले आहेत, बॅरिकेड लावले आहेत, सूचना फलक लावले आहेत, डिव्हायडर उंच केले, पण अपघात कमी झाले का? तर नाही। कारण समस्या फक्त एका गोष्टीची नाही आहे। रस्ता चुकीचा, गाड्या वेगात येतात, ट्रकचे ब्रेक गरम होते, जंक्शनची गर्दी खूप मोठी आहे आणि पावसाळ्यात स्लिपरी सरफेस बनून जातो। सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की अपघात हे होतच राहणार आहेत। खरं तर नवले ब्रिज पूर्णपणे रिडिझाईन करणं गरजेचं आहे। उतार कमी करणे, कर्वला योग्य बँकिंग देणे, ट्रकसाठी स्वतंत्र लेन करणे, स्पीड कॅमेरे लावणे, ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टमसारखी तंत्रज्ञान आधारित उपाययोजना करणे आणि लवकरात लवकर पुण्यातील रिंग रोडचं काम होणं हे पण एक महत्त्वाची यासाठी गरज आहे। नवले ब्रिज दोषी आहे तर होय, पण आपणही तितकेच जबाबदार आहोत। थोडासा वेग कमी केला आणि थोडं सावध झालो तर हा डेथ झोन ही सुरक्षित होऊ शकतो। कारण शेवटी आपल्या घरी वाट पाहणारे लोक असतात। आपला स्पीड हा तुमची वाट पाहत नाहीये, आपली सुरक्षितता महत्त्वाची आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।